नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे। ज्या ट्विस्टमध्ये मात्र आता तुम्हाला आता स्वानंदी मात्र ज्या बाबांना म्हणजे तिने पाहिलेलं असतं आणि घरी आल्यानंतर मात्र आता तिला जो काही फोटो आहे तो बाबांचा फोटो बघून मात्र तिच्यासमोर जे काही सत्य आलेलं असतं तेव्हा ती घरामध्ये कुणाला काही सांगत नाही। आजींना सर्व काही विचारते। आजींना म्हणते की हे समोरचे बाबा आहे का, मग नक्की त्यावेळेस काय घडलं होतं आणि अपघात कसा घडलेला आहे आणि हे सगळं काही जाणून घेतल्यानंतर आता बाबांची डेड बॉडी घरी आली होती का, असा सगळे काही प्रश्न ती आजीला विचारते। तेव्हा आता आजी तिला म्हणत असते की हे बघ, आता जेव्हा समोरच्या बाबांचा आणि त्याच्या आईचा अपघात वगैरे झालेला होता पण आता डेड बॉडी वगैरे काही घरी आले नव्हते कारण खूप खोल दरी होती आणि दरीमध्ये मात्र त्यांचे आता हे मृतदेह नाही सापडले। त्यामुळे मात्र आता आम्ही काहीच करू शकलो नाही, आम्ही फक्त त्यांचे विधी पूर्ण केलेत। आणि आता नक्की काय घडलेलं आहे स्वानंदी तुम्हाला असं इतक्या दिवसातून का विचारते। तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी काही नाही, मला त्यांचे फोटो हवे आहेत, समोरचे बाबा कसे दिसतात हे बघायचं आहे, कारण आता मला म्हणजे त्यांची खूप आठवण येते। पुण्यतिथी आहे, त्यांचं सगळं काही व्यवस्थितच व्हायला हवं, सगळी तयारी करायला हवी, पुण्यतिथीचा कार्यक्रम जवळ आलेला आहे। तेव्हा लगेच आता आजी म्हणते की ठीक आहे, बरं झालं स्वानंदी, इतक्या दिवस ही सगळी जबाबदारी मला पार पाडावी लागत होती कारण घरामध्ये मलिकाने तर अशा गोष्टींच्या बाबतीत कधी लक्ष दिलंच नाही आणि त्यात म्हणजे तिची सूनसुद्धा तशीच आहे, ती सुष्मिता। मग आता काहीतरी तू हे सर्व कर्तव्य पार पाडते, ही जबाबदारी तू घेतेस, खरंच खूप बरं वाटतं, माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं। तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेल। आणि तेव्हा आता स्वानंदीच्या मनामध्ये कायम हेच प्रश्न उभे असतात की नक्की आपण त्या बाबांना भेटलो होतो, मग आता हे बाबा तर जिवंत आहे आणि ते नक्कीच स्वानंदी आता विचार करत असते की हे समोरचेच बाबा आहेत, नक्की काहीतरी आता आपल्याला म्हणजे वेगळं तर काही वाटत नसेल ना, मग आपण एक काम करूयात, आपण मात्र असं काहीतरी करूयात की जेणेकरून मात्र आपण परत तेथे जाता येईल आणि त्या बाबांना शोधून आपल्याला त्यांना घरी आणता येईल। म्हणजे आता घरामध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम जवळच आलेला आहे, त्यात म्हणजे राजवाड्यांचा वाढदिवस सुद्धा आहे, मग मला राजवाड्यांनाही सरप्राईज द्यायचा आहे। म्हणून स्वानंदी फक्त आपल्या मनातच ठेवते आणि आपल्या मनात ठेवून मात्र ती आता तिकडे पंढरपूरला जायला निघते आणि विठुरायाचा मात्र तिला कसा चमत्कार होतो, कसा आशीर्वाद मिळतो आणि स्वानंदी मात्र आता राजशर्केंच्या घरामध्ये आता नक्की इतका भूतकाळातील एक घटना आणून नक्की आता सगळ्यांना कसा सरप्राईजचा धक्का देते, कारण या सगळ्या गोष्टीचा समर आणि आजीला मात्र आनंद होणार असतो, परंतु मलिकासाठी मात्र हे एक आता तिच्या भूतकाळातील पापाचं सत्य समोर येणार असतं। तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मात्र स्वानंदी घरी आलेली असते कारण जे काही गरजू लोकांना पंढरपूरच्या दिंडीमध्ये त्यांनी दान केलेलं असतं, जे काही काळजी घेतलेली असते आणि त्यात म्हणजे तिला आता मागच्या भागात तर आपण बघितलंच की बाबा भेटलेले असतात आणि ते बाबा आता जेव्हा ती त्यांच्यावर उपचार वगैरे करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर जेव्हा तो फोटो पुण्यतिथीसाठी बाहेर काढला जातो आणि त्याच वेळेस तिला धक्का बसलेला असतो, हे तर समोरचे बाबा आहेत आणि आपण यांनाच भेटलो होतो, म्हणून मात्र आता काही झालं तरी हे समोरचे बाबाच आहे असे मात्र तिने आता ठरवलेलं असतं। तिचा पूर्णपणे आता हा अगदी निश्चय झालेला असतो की नक्की हे तेच आहे, म्हणून स्वानंदीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी हे बाबा आता हॉस्पिटलमध्ये असतील आणि त्यांना आपण खात्री पटवून त्यांचा फोटो वगैरे बरोबर घेऊन जाऊ आणि त्यांना परत इकडे घरी घेऊन येऊ। म्हणून स्वानंदी मात्र आता समरला म्हणते की हे बघा राजवाडे, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, 2 दिवसासाठी मला बाहेर जायचं आहे। तेव्हा समर म्हणतो की काय झालं स्वानंदी मॅडम, तुम्ही असे अचानक कुठे जाणार आहात, नक्की काय झालं, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो। त्यावरती स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, आता मी एकटीच जाते कारण इथे तुम्हाला खूप कामं आहेत आणि माझं कामानिमित्त मला जावंच लागेल, त्यामुळे आता मी आत्ताच जाणार आहे। तेव्हा समर म्हणतो की हे बघ स्वानंदी, जर तुला काही लागलं तर नक्की सांग आणि हे बघ जाताना स्वतःची काळजी वगैरे घे आणि 2 दिवसात रिटर्न परत ये, जर काही आता अर्जंट असलं तर मी सुद्धा तुझ्या सोबत येत आहे। त्यावरती मात्र स्वानंदी म्हणते की नाही राजवाडे, माझं अर्जंट इतकं काही काम नाही, परंतु आत्ताच जाते कारण आत्ताच आपण पंढरपूरला गेलो होतो आणि विठुरायाचं दर्शन वगैरे घेऊन आपण आलो, परंतु
आता मी तेथे एका बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. आता तेथील डॉक्टरांचा मला कॉल आला होता, त्यामुळे मला जावं लागेल. त्यांची काय काळजी वगैरे म्हणजे काय हवं नको त्यांना बघायचं आहे, म्हणून मात्र डॉक्टरांनी मला कॉल करून तिकडे बोलावून घेतलेलं आहे. त्यामुळे मी आता तिकडे जात आहे आणि 2 दिवसात मी परत येते. तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे आणि जर काही मदत लागली तर नक्की मला कॉल कर. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे. आता स्वानंदी तिकडे जायला निघलेली असते आणि स्वानंदी मात्र आता इकडे अगोदर हॉस्पिटलमध्ये येते आणि जेथे त्या हॉस्पिटलमध्ये तिने बाबांना ॲडमिट करून ठेवलेलं असतं. तर तेथे आल्यानंतर तिला समजतं की त्या बाबांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तेव्हा ती डॉक्टरांना विचारपूस करते आणि त्या बाबांचा फोटो वगैरे दाखवते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता तुम्ही गेल्यानंतर 2-3 दिवसात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांना बरं वाटल्यामुळे ते बाबा अचानक निघून गेले आणि ते कुठे गेले माहिती नाही. तेव्हा आता स्वानंदीला खूप मोठा धक्काच बसतो, कारण बाबांना तर आपण येथे ॲडमिट ठेवलं होतं, बाबा तेथे सुद्धा थांबले नाहीत. मग इतक्या अख्ख्या पंढरपूरच्या गर्दीमध्ये बाबांना कसं शोधायचं, कुठे असतील बाबा? स्वानंदी आता देवाला हात जोडते. देवाला म्हणते की देवा काही कर, परंतु बाबा मला भेटून दे. आणि राजवाड्यांचे बाबा भेटणं मला खरंच खूप गरजेचं आहे. ते कुठे असतील, व्यवस्थित असतील का, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येत असतात. तेव्हा ती आता बाबांचा जो काही फोटो तिने बरोबर आणलेला असतो, त्या फोटोची ओळख होण्यासाठी ती मात्र आता सगळं काही सांगत असते आणि सगळ्यांना तेथे आता भाविक भक्तांना विचारत असते की यांना कुठे बघितलं का. तेव्हा ती सगळीकडे जाऊन बघते, परंतु आता बाबा कुठेही नसतात आणि जेथे तिने आता त्या गरजू दिंडीतील लोकांना दान वगैरे दिलेलं असतं आणि तेथे सुद्धा गेल्यानंतर ती सगळं काही शोधत असते, परंतु बाबा कुठेही नसतात. नक्की बाबा कुठे गेले असतील म्हणून ती आता शोधत आहे आणि त्याच वेळेस मात्र आता सगळीकडे शोधून शोधून दमलेले असते, परंतु कोणीच मात्र त्यांना पाहिलेलं नाही असं मात्र आता सांगत असतात. तेव्हा मात्र आता स्वानंदी आता पूर्णपणे थकून गेलेली असते की कुठे शोधावं, इतकी मोठी गर्दी आहे, प्रत्येक जणाला विचारलं जातं, प्रत्येक दिंडी मात्र मी चेक करून बघितली, आता इतक्या मोठ्या पंढरपूरमध्ये कुठे गेले असतील. म्हणून स्वानंदी आता एका जागी येऊन बसते आणि विठुरायाला हात जोडते. विठुरायाला म्हणते की काही कर देवा, आता चमत्कार काही कर, परंतु राजवाड्यांचे बाबा मला भेटणं खूप गरजेचं आहे, मला आणि त्यांची भेट माझी घडून दे. आम्हाला दोघांना लवकरात लवकर एकमेकांची भेट घडून दे, काही होऊन दे, परंतु बाबा मला भेटलेच पाहिजे. विठुराया इतकी मोठी तुझी पंढरी आहे, काहीतरी तुझा चमत्कार दाखव आणि माझं दर्शन मात्र असं वाया जाऊन देऊ नको. आणि त्याच वेळेस तिच्या हातामध्ये फोटो असतो. ती पूर्णपणे आता थकून चंद्रभागेच्या तीरी येते आणि तेथे मात्र आता बाबा खरंच बसलेले आहेत आणि बाबा मात्र आता चंद्रभागेच्या तीरी मात्र आता अगदी म्हणजे असं तोंड फिरून बसलेले आहेत. बाबांना बरं नसतं, पण बाबा मात्र हॉस्पिटलमधून आलेले आहेत आणि आल्यानंतर मात्र आता जेव्हा ती पाहते तेव्हा आता बाबा तिथे बसलेले आहेत. बाबांना ती आता बाबांच्या समोर येते आणि तेव्हा तिची पूर्ण खात्री पडते की नक्की आता हे बाबाच आहे, म्हणून ती बाबांच्या जवळ येते आणि बाबांना म्हणते की बाबा बाबा असं म्हटल्यानंतर आता ते बाबा मागे वळून बघतात. त्यांना धक्काच बसतो की आपल्याला कोण बाबा म्हणून हाक मारत आहे. स्वानंदी बाबा बाबा करत असते आणि त्याच वेळी स्वानंदी धावतच त्यांच्याजवळ येते आणि धावतच त्यांच्याजवळ आल्यानंतर मात्र आता ती त्या फोटोकडे पाहते आणि त्या फोटोकडे बघितल्या क्षणी मात्र आता तिला धक्काच बसतो की हे तेच बाबा आहे. तेव्हा ती बाबांना म्हणते की बाबा तुम्ही इथे आहात का. घाईने पांडुरंगाला हात जोडते. देवा तुझी लीला आघात, म्हणून मात्र ती घाईने बाबांच्या पाया पडते. बाबांना विचारते की बाबा तुम्हाला तब्येतीला तुमचं बरं वाटतं का, नक्की काय झालं होतं आणि तुम्ही कुठे होतात, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये शोधायला गेले होते. तेव्हा बाबा आता स्वानंदीकडे पाहत असतात आणि स्वानंदीला म्हणतात की काय झालं, अगं बाळा तू मला परत का शोधत आलीस, नक्की काय तुझं आणि माझं नातं काय आहे, तू मात्र इतक्या म्हणजे लांब का शोधत आलीस, तुझ्या हातामध्ये नक्की कुणाचा फोटो आहे. तेव्हा स्वानंदी तो फोटो दाखवते आणि तो फोटो बघता क्षणी मात्र बाबांना धक्का बसतो. बाबा म्हणतात की हा तर फोटो तुझ्याकडे कसा. तेव्हा स्वानंदी म्हणते की बाबा नक्की हा फोटो तुमचाच आहे, माझी पूर्ण खात्री आहे, कारण आत्ता जरी तुमची दाढी वाढलेली असेल परंतु हे बाबा तेच आहे आणि खरंच मला माहिती नव्हतं. त्या दिवशी मात्र मी तुम्हाला सोडून गेले, जेव्हा मी घरी गेले तेव्हा मी फोटो बघितला आणि त्याच वेळेस मात्र मला हे समजलेलं आहे. तेव्हा बाबा विचारतात की तू कोण आहेस आणि तू माझी इतकी काळजी का घेतेस. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की मी समरची बायको. आता समरची बायको म्हटल्यानंतर मात्र आता त्या बाबांना
धक्काच बसतो. बाबा म्हणतात की समरची बायको आणि समर कुठे आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की सांगते बाबा, मी तुम्हाला सगळं काही सांगते आणि चला तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. बाबा म्हणतात की कुठे यायचं आहे, मला कुठेही यायचं नाही. हे बघ, मी आता माझं जे काही राहिलेलं आयुष्य आहे तर ते पांडुरंगाच्या पायाशीच मला सेवा वगैरे करायची आहे आणि इथेच मी राहतो. बरेच दिवस झाले मला पांडुरंगाने जीवदान दिलं, परंतु माझं सगळं काही घरदार वगैरे सगळं काही मी सोडलं. घरात मी येऊन तरी काय करू. तेव्हा स्वानंदी सगळं काही सांगते की बाबा, घरात सगळेजण तुमची वाट बघत आहे. आजी तर अगदी दिवस रात्र आणि समर राजवाडेसुद्धा. तुम्ही गेल्यापासून आता त्यांना काय दुःख झालं असेल, ते कोणत्या दुःखात आहे हे आत्तापर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहते. आजीने मला सर्व काही सांगितलं. मी तर आत्ताच समर राजवाड्यांच्या घरात आले, परंतु समर राजवाडे अजूनपर्यंत आपला वाढदिवससुद्धा साजरा करत नाही आणि ते आपल्या बाबांना आईंना कायम मिस करतात. त्यांच्या प्रत्येक आठवणी ते जपतात. आणि जर बाबा त्यांनी तुम्हाला असं जिवंत पाहिलं, तुम्ही जिवंत आहात हे जर त्यांना समजलं तर त्यांना किती आनंद होईल. त्यामुळे बाबा, तुम्ही असं इकडे का राहतात, घरी चला. घरी इतकं मोठं वैभव आहे. तुमचे आता सुखसमाधानाचे दिवस आलेले आहेत आणि हे सुखसमाधानाचे दिवस मात्र आता व्यवस्थित घातलेच पाहिजे. आणि म्हणून स्वानंदी मात्र बाबांना घरी चालण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा आता घरातील आता आजी विचारते की अरे समोर नंदू कुठे गेलेली आहे आणि नंदू कुठे आहे. तेव्हा लगेच आता बाबा म्हणजे इकडे समोर म्हणतो की म्हणजे स्वानंदी मॅडम मात्र काहीतरी आता तिकडे पंढरपूरला मागे गेल्या होत्या आणि तेथे एका बाबांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्या बाबांचीच विचारपूस करायला त्या परत पंढरपूरला गेलेल्या आहेत, येतच असतील. तेव्हा आता आजीला मात्र नंदूची काळजी लागलेली असते आणि शेवटी कसंबसं तयार करून मात्र स्वानंदी आता बाबांना घरी घेऊन येणार आहे आणि बाबाही घरी यायला तयारसुद्धा झालेले आहेत. आणि बाबा आता घरी येणार आहे तर आता घरात मात्र तो दिवस असतो पुण्यतिथीचा आणि समरच्या वाढदिवसाच्या दिवशीचा. आणि या दिवशी मात्र आता स्वानंदी बाबांना घरी घेऊन येणार आहे तर आणि घरी घेऊन आल्यानंतर मात्र तिचे काही सरप्राईज आता ह्या राजवाड्यांना देणार आहे. आणि तो दिवस असतो समरच्या आता बर्थडेचा. बर्थडेच्या दिवशी स्वानंदी मात्र आता समरला आता कोणतंही सरप्राईज देत आहे आणि नक्की बाबा आणि समरची भेट आता या वाढदिवसाच्या दिवशी घडत आहे. हे आता एक विठ्ठलाचा चमत्कारच म्हणावा लागेल, कारण या दिवशी बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच दिवशी बाबाही घरी आलेत म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस आणि त्यांच्या समरच्या वाढदिवसाचा दिवस. सगळ्यांना इतका आनंद होणार आहे कारण आता मात्र मलिकाचा चेहरा मात्र उडणार आहे, कारण मलिकाने हा अपघात घडून आणलेला असतो आणि हा अपघात घडून मात्र तिने हे जे काही सत्य म्हणजे सगळ्यांच्या समोर आत्तापर्यंत लपून ठेवलेलं असतं त्या सत्याचा उलगडा आत्ता झालेला आहे. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल. राजवाड्यांच्या घरात स्वानंदी जेव्हा बाबांना घेऊन येईल तेव्हा नक्की पुढे काय घडेल हे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.